शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले। धानाच्या शेतकऱ्याला आपण 20,000 रुपये त्या ठिकाणी बोनस दिला। मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळाला तर त्यालाही आपण 5,000 रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला। मला सांगताना आनंद वाटतोय, पुढच्याच आठवड्यात 21 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत। कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत। मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला एक अडचण वाटते, जी तुम्ही ई पीक पाहणी केली ते ई पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही, आम्हाला हे पैसे मिळतील की नाही। मी सांगितलं काळजी करू नका, ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर 7/12च्या उतार्यावरनं देखील तुम्हाला पैसे देऊ, पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही।